नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांनी ज्या पुस्तकात वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर अशा त्यावेळच्या 3 ज्ञानपीठ विजेत्या मराठी साहित्यिकांवर एक स्वतंत्र नाटक लिहिलं आहे, त्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शने विंदा कुसुमाग्रज खांडेकर या पुस्तकाचं वाचन सुरू करत आहे. प्रथम अभिवादन, अर्पणपत्रिका, प्रस्तावना आणि आभार ही पानं आज वाचणार आहे. सुरुवातीला अभिवादन. प्रस्तुत एकांकासाठी ज्यांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित साहित्याचा आधार घेतला ते प्रतिभावंत विंदा करंदीकर, कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर आणि वि. स. खांडेकर यांना विनम्र अभिवादन. अशा प्रकारच्या माझ्या नाट्यात्मलेखनाचे प्रारंभिक स्वागत करणाऱ्या आणि माझे अध्यापन वरच्या पातळीवर नेणाऱ्या प्राचार्या सुलभा पाणंदीकर, प्राचार्य डॉक्टर न. र. पारसनीस, प्राचार्य सय्यद राऊफ या त्रयींना कृतज्ञतापूर्वक अर्पण. आता शफात खान यांची प्रस्तावना. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्राध्यापक मधु पाटील यांनी ज्ञानपीठ पुरस्कार लाभलेल्या विंदा, कुसुमाग्रज आणि खांडेकर या मराठी साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित 3 पूर्ण लांबीची नाटकं रचण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे. मराठी रंगभूमीवर कथा, कादंबऱ्या अथवा कवितांवर आधारित नाटकं अथवा सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, पण एखादा लेखक निवडून त्याच्या साहित्यावर आधारित अभ्यासपूर्ण नाटक रचणं, लेखामागच्या प्रेरणेचा शोध घेणं आणि त्याच्या प्रतिभेला नाटकात पकडू पाहणं हे अत्यंत अवघड काम आहे. मोठे साहित्यिक आणि त्यांच्या साहित्याविषयी वाटणारं प्रेम एवढ्या भांडवलावर अशी नाटकं रचता येत नाही. वर्गात साहित्याची समीक्षा अथवा आस्वाद या विषयांवरची व्याख्यानं देणं सोपं असतं, पण नाटकात व्याख्यानं चालत नाही. व्याख्यान सुरू झालं की नाटक थांबतं, प्रेक्षकांपासून दूर जातं. नाटकात प्रेक्षक गुंतून पडतील अशा पद्धतीनं दृश्य रचावी लागतात, दृश्य प्रतिमा निर्माण कराव्या लागतात. त्यासाठी नाटककाराला रंगमंचाच्या व्याकरणाची, तंत्राची माहिती असावी लागते. प्राध्यापक मधु पाटील शिक्षक, समीक्षक तर आहेतच, पण ते नाटककारही आहेत. त्यामुळेच ही अवघड कामगिरी ते सहज पार पाडू शकले आहेत. विंदा दर्शन हे 2 अंकी नाटक. विंदांच्या बालकविता, सामाजिक कविता, प्रेमकविता, निसर्गपर कविता, विनोदी विरूपिका आणि गंभीर तत्त्वज्ञानपर कवितांच्या आधारे घडवलं आहे. नाटकात कविता वाचन तर आहेच, पण प्रयोगात चाली लावून गाता येईल, नाचताही येईल अशा काही कवितांची निवड केली आहे. नाटकात सूत्रधार, नटी, विदूषक, प्रवक्ता, कविमित्र, कविपत्नी, समीक्षिका, रसिका, भटजी अशी काही खरी, काही काल्पनिक पात्रे निर्माण करून नाटक रचले आहे. नाटकात फक्त कविता नाही, तर कवितेबरोबरच कवीचं जगणंही आलं आहे. त्याचा वैचारिक प्रवास आहे, त्याची बदलत गेलेली कविता आहे, कवितेमागच्या काही रोचक गोष्टी आहेत. या साऱ्या गोष्टी मोठ्या खुबीने, कौशल्याने दाखवल्यामुळे हा फक्त विंदांच्या कवितेचा कार्यक्रम उरत नाही, तर ते एक पूर्ण रंगमंचीय अनुभव देणारं नाटक होतं. साठीनंतर सांगून संपलं तरी उगाच का लिहित बसायचं म्हणून लेखन निवृत्ती स्वीकारणारे, पुरस्कार म्हणून मिळालेली लाखो रुपयांची रक्कम वाटून टाकणारे, साहित्य संमेलनात 1992च्या मुंबई दंगलीवर चकार शब्द न बोलणाऱ्या मुरदाड साहित्यिकांना जाहीर खडसावणारे, अशा काही मोजक्या उल्लेखातून नाटककार विंदांचं चित्र उभं करतात. विंदांनी फक्त कविता केल्या नाही, तर ते आयुष्यभर कविता जगले हे नाटकभर ठसवलं जातं. हे नाटक वाचणाऱ्याला, बघणाऱ्याला विंदांची अस्सल कविता पुन्हा वेड लावल्याशिवाय राहणार नाही. कुसुमाग्रज काव्य नाट्यदर्शन या नाटकात कुसुमाग्रजांच्या कविता आणि त्यांनी लिहिलेल्या नाटकातले काही प्रसंग एका सूत्रात बांधून त्यांची लेखणी दिव्य, भव्य, उत्तुंग, उदात्त गोष्टींना कशी स्पर्श करते हे दाखवलेलं आहे.
या नाटकात कुसुमाग्रजांची कविता आहे आणि कवितेची समीक्षाही आहे. पण नाटककार कवितेचा अर्थ समजवण्यासाठी कोडं सोडवावं तशी कविता सोडवत नाही. कवितेचा अर्थ सांगत नाही. कवितेची जादू उलगडवून दाखवतो. नाटककार आपल्या या नाटकात शिरवाडकरांच्या नाटकाच्या गोष्टी सांगतो, पण खरं नाटक गोष्टी पल्ल्याआड असतं. याचा विसर पडू देत नाही. म्हणूनच हे नाटक वृक्ष किंवा जड होत नाही. हा एका साहित्यिकाचा डॉक्यू ड्रामा असला तरी तो कंटाळवाणा होत नाही. वे स खांडेकर दर्शन या नाटकात खांडेकरांच्या 9 कादंबऱ्यांचा आधार घेतला आहे. 9 कादंबऱ्यांच्या आधारे खांडेकर आणि खांडेकरांचा लेखन प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खांडेकरांच्या लेखणीला पावित्र्याचं, मांगल्याचं, निर्मळ अशारीरिक प्रेमाचं आकर्षण आहे. खांडेकर आपल्या कादंबऱ्यांमध्ये समतेसाठी, विषमतेविरुद्ध झुंजणाऱ्या, ध्येयपूर्तीसाठी स्वखुशीने खडतर त्यागमय जीवन जगणाऱ्या व्यक्तिरेखा उभ्या करतात. नाटककार ही पात्र घेऊन तो कालखंड, त्या काळातील मूल्य आणि त्या माणसांच्या आत बाहेर चाललेला लढा, त्यांच्या जगण्याचा गोंधळ गुंता उलगडून दाखवतात. ही नाटकं वाचणाऱ्यांना, त्याचे प्रयोग बघणाऱ्यांना साहित्याकडे वळावंसं वाटेल. काही ग्रंथापाशी रेंगाळतील, घुटमळतील. काहींना मात्र वाचनाचं कायमचंच व्यसन लागेल. ही अतिशयोक्ती वाटेल, पण एवढं सामर्थ्य चांगल्या नाटकात असतंच. प्राध्यापक शफात खान, प्रभारी संचालक, अकादमी ऑफ थिएटर आर्ट, मुंबई विद्यापीठ. आणि आता आभाराचं पान. प्रस्तुत एकांकांना यथायोग्य प्रोत्साहक प्रस्तावना लिहिणारे प्रख्यात नाटककार, नाट्यशास्त्राचे कृतिशील अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रभारी संचालक प्राध्यापक शफात खान यांचे. अशा प्रकारच्या नाट्यात्मक लेखनाला उत्तेजक प्रतिक्रिया देणाऱ्या डॉक्टर विजया राज्याध्यक्ष, प्राध्यापक वामन केंद्रे, जयंत पवार अशा साहित्य नाट्य क्षेत्रातील प्रख्यात मान्यवरांचे, ज्यांच्या ग्रंथवाचनातून प्रस्तुत नाट्यात्मक सर्जनाला गंभीर आणि कलात्मक बैठक लाभली, ते ज्येष्ठ समीक्षकद्वय सन्मित्र प्राध्यापक गंगाधर पाटील आणि डॉक्टर मसू पाटील यांचे. पूर्व प्रसिद्धी देणाऱ्या श्री अक्षरधनच्या संपादिका सरिता गुजराथी यांचे. प्रस्तुत एकांक रंगमंचावर सादर करणारे दिग्दर्शक संजीव पंडित आणि नादब्रह्म परिवाराचे सर्व कलाकार आणि सर्व नाट्यरसिक मित्र यांचे. महाराष्ट्र टाइम्स आणि सामना या वृत्तपत्रांमध्ये प्रस्तुत एकांकाच्या नाट्यप्रयोगाची आस्वादक समीक्षा केल्याबद्दल संबंधित समीक्षकांचे. प्रस्तुत नाट्यात्मक एकांकांना, त्यांच्या रंगप्रयोगांना, नाट्यवाचनाला आस्वादक प्रतिक्रिया देणारे डॉक्टर रामदास गुजराथी, येशू पाटील, अरुण म्हात्रे, नीरजा, गौरी केंद्रे, प्राचार्य चंद्रकांत केळकर, प्राध्यापक उमाकांत कामत, प्राध्यापक अविनाश देशपांडे, प्राध्यापक सुधींद्र कुलकर्णी, प्राध्यापक गोतू पाटील, प्राध्यापक जयप्रकाश लब्धे, प्राचार्य मांडवडे दाम्पत्य, प्राध्यापक खानकरी दाम्पत्य, प्राध्यापक कात्रे दाम्पत्य, डॉक्टर वरखेडे दाम्पत्य, निलिमा पालवणकर, डॉक्टर अनंत देशमुख, रजनी शैला मंदा या पूर्वाश्रमीच्या जोशी भगिनी, गजा देशमुख, प्राध्यापक शैला पाटील, डॉक्टर दत्ता पवार, बाळ राणे, कुमुद केळकर, स्वाती सामक सहितचा विद्यार्थी परिवार, अनुष्ठुप परिवार, श्री अक्षरधन परिवार आदी सर्वांचे. तत्परतेनं आणि मोठ्या उत्साहभरीत आपुलकीनं देखणी ग्रंथनिर्मिती केल्याबद्दल राजेंद्र प्रकाशनाच्या निलिमा राजेंद्र कुलकर्णी यांचे. मुद्रणशुद्धी आणि सर्व प्रकारच्या सहकार्याबद्दल सन्मित्र प्राध्यापक अविनाश देशपांडे यांचे. अक्षर जुळणी आणि मांडणी याबद्दल सायली कलमकर आणि ऑलरीज एंटरप्राइजेस माहीम यांचे. स्वच्छ सुरेख मुखपृष्ठाबद्दल सतीश खानविलकर यांचे. आत्मीयतेने आणि तत्परतेने सर्व संबंधित संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल आणि सेवक वर्ग यांचे. पहिले श्रोते या नात्याने रसग्राहक सहनशीलता दाखवल्याबद्दल रिमझिमणारी नादबाय गुंजन सहित सर्व कुटुंबियांचे. प्राध्यापक MP तथा
मधुपाटे. इकडे हा भाग थांबवतो. धन्यवाद.